गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वरासे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार. आपण पाचव्या दशकात मंदिरांच्या दशकात दुसऱ्या समासावर आहोत. गुरुनिश्चय झाला आपला. माझा निश्चय झाल्यावर गुरु शोधणं भाग आहे. गुरुची ओढ लागणं स्वाभाविक आहे. हा गुरु असेल का, हा मला मार्गदर्शन देईल का, मला इथे सुख लाभेल का. म्हणून हे समजण्यासाठी, आपल्याला समजण्यासाठी, आणि गुरु मध्ये काय बघायचं नाही, किंवा त्या अमुक इतके गुण असतील तर मग तुम्हाला तो गुरु नको, तुम्ही त्याच्यापासून सावध राहा. यासाठी गुरु कोण नाही हे सुद्धा त्यांनी सविस्तरपणे सांगितलं. आणि मग आज वेळ झाला तर शिष्य लक्षण बघू. पण मी आधीच सांगतो की हा गुरु लक्षणाचा समास इतका मोठा आहे. जवळजवळ बघा 173 ओव्या आहेत. आणि ह्या सांगताना रामदास स्वामी त्यांच्या प्रतिभेच्या ओघामध्ये विषय असे नुसते ऑन द फ्लाय असं बदलत जात आहेत असं वाटलं. पण रामदास स्वामी सिद्धहस्त भगवंताचे अवतार गुरु आहे. त्यांचं विचार भरकटतात असं आपण म्हटलं म्हणजे आपण नालायक आहोत, मी नालायक आहे. तुम्ही विचार केला की त्यांना काय सांगायचं, काय सांगावं असलं पाहिजे, काय बरं त्यांचं असं असावं. मग ते आपण बघा, मी आता माझ्या शब्दात मांडायचा प्रयत्न केलाय. कठीण झाला तर मग आपण नंतर प्रश्नोत्तराच्या वेळी मला सांगा. तर ह्या सर्वप्रथम या गुरु लक्षणाचा उद्देश काय, की संत किंवा सत्पुरुष यांना ओळखायचं कसं. तर या समासात त्याच्यावरनं एक संत खूप छान सांगायचे की ते म्हणायचे, हे जे काही नको 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 सांगितलंय तर म्हणे ह्या 4 गोष्टी बघू नये. कुठल्या? ते म्हणे त्या गुरूंचा शरीराचा रंग, नाक, डोळे, वय हे बघू नये. त्याच्यावरनं ठरवू नये, त्यांचं गुरुत्व ठरवू नये. त्यांची लौकिक विद्या काय आहे, त्यांना शिक्षण किती झालं त्यांचं, ह्याच्याकडे हे बघू नये. त्यांचे नातेवाईक कोण आहे, त्यांचं राहतं घर कसं आहे, मोठं आहे छोटं आहे, याच्याकडे मुळीच बघू नये. आणि त्यांची भाषा शुद्ध आहे का नाही याच्याकडे लक्ष देऊ. बघा, गाडगे महाराजांची उदाहरण आपण गेल्या महिन्यात बघितली. त्यांची भाषा वऱ्हाडी भाषा होती, ती काही शुद्ध मराठी नव्हती. त्यांचा आज आपण एक उदाहरण बघणार आहोत. पण ती भाषा शुद्ध नव्हती. पण भाषा शुद्धीचा आणि सत्पुरुषाचा ते म्हणतात संबंध नाही. काय हे बघू नये. या 4 गोष्टी बघू नये. मग आता प्रश्न येतो, का बघू नये? हो, कारण आपलं मनाचं समाधान झाल्याशिवाय आपल्याला पटणार नाही. का बघू नयेत? तर याचं उत्तर असं आहे की सद्गुरूंना बाहेरून बघायचे नसते. सद्गुरूंना आपल्याला त्यांचा अंतरंगाची त्यांची धारणा काय आहे, त्यांनी कशाला घट्ट पकडून ठेवलंय सद्गुरूंनी, तिथं जर मला पकडता आलं, ती जर तशीच माझी धारणा झाली तर सद्गुरूंना जो आनंद लाभला आहे, त्यांना जी शांती मिळाली आहे, त्यांना जे समाधान आहे, त्यांना जे सुख आहे ते मला मिळेल. म्हणून त्याची धारणा पाहिजे असते. मग धारणा पाहिजे असते. मग त्या धारणेनं त्यांची धारणा आहे, त्यांचं कार्य काय असतं, या सद्गुरूंचं कार्य काय असतं. तर मग कार्य असं की ते आपल्या शिष्याची देहबुद्धी, माझी देहबुद्धी ते क्षीण करतात, कमकुवत करतात.
उपनिषदामध्ये निषद शब्दाच्या क्रियापदाचे शंकराचार्यांनी अनेक अर्थ सांगितले. त्याच्यामध्ये तुमची मुळं मातीमध्ये घट्ट जखडलेली आहे ती ढिली करणे, अवसादने असा एक त्यांनी अर्थ केला की ती ढिसूळ झाली खालची माती की मग ते तण आहे, मूळ आहे, ते आपसूक निघतं, ते ताटातोटी करताना दुःख होत नाही. मग ह्याला देहबुद्धी क्षीण करणे असं म्हणतात. तर गुरुचं हे काम आहे. दुसरं काय, माझ्या वासना क्षीण करणे. मला कशाची प्रसिद्धीची आवड आहे, मला सत्तेची आवड आहे, मला जी जी काही आवड आहे ती उपभोगासाठी वासना कमी करून ती परमार्थाकडे वळवणं. त्यासाठी आधी वासना माझी क्षीण झाली पाहिजे ना, नाही त्याशिवाय कसं वळवणार. ती वासना क्षीण करणं गुरुचं काम आहे. म्हणजेच शिष्याचे दृश्यावरील प्रेम कमी करून ते भगवंताकडे वळवणे हे सद्गुरूचं कार्य आहे. आणि शेवट म्हणजे हे झाल्यावर, पहिले 3 झाल्यावर त्याला शिष्याला भगवंताचे अनुसंधान ठेवण्यास शिकवायचं. संधान म्हणजे जिथे आपण बुद्धी जिथे आपले सारखं लक्ष केंद्रित होते, आणि अनु म्हणजे सगळ्या बाजूनी सारखं मागून सारखं सारखं तेच करायला, भगवंताचे करायला शिकवणे हे गुरुकडनं शिकायचं असतं. मग आता ह्याचा अर्थ काय बघा, हे चारही माझं आतलं आहेत की नाही, माझ्यात अंतरंगात बदल आहे माझा. याचा अर्थ काय, फार मोठी झेप आहे बघा. हे जर 4 आपल्याला कबूल असेल ना, त्याचं इम्प्लिकेशन खूप आहे. की याचा अर्थ सद्गुरूची खरी परीक्षा अखेर आपल्यावरच अवलंबून राहते. बापरे, हे इतकं सत्य आहे की हे 4 मी करू शकतो का? ज्या सराउंडिंग मध्ये ते सराउंडिंग तयार करणं गुरुचं काम आहे. मग त्या गुरुच्या सराउंडिंग मध्ये इतर 50 शिष्य तयार झाले, मी नाही तयार झालो, याचा अर्थ माझ्यात प्रयत्नात कमी पडत आहे. रामदास स्वामींकडे लाखो कोट्यावधी माणसं रामदास स्वामींकडनं शिक्षण घेऊन त्यांना गुरुत्व त्यांचं स्वीकारून मोठी झाली, तर मी पण होईल. पण हे अशी भूमिका माझी होण्यासाठी ही गुरु लक्षण या भूमिकेतनं आपण बघूया. मग आता बघा, हा गेल्या वेळी आपण काय बघितलं की 4 निकष आपण सोपे करण्यासाठी हा एवढ्या 72 उभ्या याचा आपण 4 ह्याच्यात गट विभागणी केली. की रामदास स्वामी जणू काही आपल्याला सांगतात काय करू नये, काय त्यागावे, कसं नसावं मी किंवा गुरुनी, किंवा असं वातावरण नसावं, आणि मग आदर्श कोण. तर बघा त्यांची लिहिण्याची स्टाईल सुद्धा किती सुरेख आहे. म्हणजे त्यांना पहिलं सुरुवातीच्या ओव्यामध्येच ही 4 सांगितली, आणि नंतर त्याचा विस्तार एकेका अंगाचा पुढच्या 50 ओव्यांमध्ये केला. तर बघा, सुरुवातीलाच हे 4ही पटकन त्यांनी सांगितलं. कसं बघा, हे आता मी कलर कोड करायचा प्रयत्न केलाय. काय करू नये, तर ह्या ओव्या आपण गेल्या वेळी बघितले. ते म्हणले वेद वेरहित टवाळी करू नये. मी पूर्ण ओवी वाचत नाही, कारण गेल्या वेळी पाहिलात आपण या. त्यागायचं काय, तर म्हणे माझ्या मनाप्रमाणे स्वैर स्वयंमुक्त, हा सगळं 5 स्टार आश्रम जे पण कधी पण काही पण करायला परवानगी आहे, तिथं मग मी वळण कसं लावणार. म्हणजे गुरु नाही तो, किंवा गुरु स्वतःला हवं ते मनाला हवं तसं करतो, तो गुरु नाही म्हणे. हे त्यागावं. मनाला येईल तसं वागायचं, हे त्यागावं. कसं नसावं, तर म्हणे बघा, शिष्याश न लवती साधन, न करविती इंद्रिय दमन. ऐसे गुरु अडक्याचे 3 मिळाले तरी ते जावे, फुकट मिळाले तरी नको. मग आदर्श कोण, तर जो कोणी ज्ञानबोधी समूळ अविद्या छेदी. बघा, आपण अविद्येला गेल्या वेळी काय म्हटलं, गेल्या वेळी आपण ह्याच्यावर चर्चा केली की माझी शक्ती कमी पडत आहे. मग ही शक्ती कुठली, आपण ह्याच्यावर पण खूप गेल्या वेळी बघितलं की शारीरिक शक्ती नाही, मानसिक नाही, बौद्धिक नाही, धनाची संपत्तीची नाही. ही ही शक्ती ही अज्ञानामुळे ही शक्ती कमी पडत आहे, मला ते समजत नाहीये. तर हे अज्ञान समूळ अविद्या छेदी, इंद्रिय दमन प्रतिपादी, तो सद्गुरु जाणा. इंद्रिय दमन केलं, मला माझी देहबुद्धी कमकुवत झाली, क्षीण झाली, माझं लक्ष जर सारखं काय चहा कॉफीत अडकलं असेल, तर मग माझं परमार्थाकडे लक्ष लागणार कधी. तर हे जे देहबुद्धी कमकुवत करायचं, क्षीण करायचं, आपण मगाशी शब्द वापरला क्षीण करायचं,
ते काम सद्गुरूच आहे. तर हे तो सद्गुरू जाणार. मग आता ह्याच्या पुढच्या ओव्यांमध्ये मग ते आपल्याला की कसं नसावं ह्याचं खूप मोठं इलॅबोरेशन पुढच्या ओव्यांमध्ये. त्याही आपण गेल्या वेळेस बघितलं की कोणी आता शिष्यांकडे भगवंताच्या कृपेने धन आहे, त्यांनी ते दिलं गुरुच्या आश्रमाला. मग ते गुरु जर त्यांचा अंकित झाला की हा 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 शिष्य चांगला, तर बघा आधीच्या ओव्यांमध्ये कसं म्हणले की जे यांनी मन ताब्यात ठेवलं, इंद्रिय दमन जे केलं त्याला उत्तम म्हटलंय. असं कुठे म्हटलं नाही की जो शिष्य पुष्कळ पैसे देतो तो उत्तम, असं रामदास स्वामींनी कुठेच म्हटलं नाही. म्हणून त्यांनी कृतज्ञतेपोटी तो देईल पैसे, पण जर गुरु जर त्याला अंकित झाला की मी जर दुसऱ्या शिष्याला ह्या दंडाने मापू लागलो की मी इतके दिले त्यांनी तितके दिले, तर म्हणले नाही, हे मी स्वतःला दीन रूप करून घेणं आहे. ऐसा गुरु नसावा जेणे अंतर पडे देवा, भीड करून या गोवा घाली बंधनाचा. गोवा म्हणजे अडचणीत टाकायचा. असे गुरु आहेत बघ. आपण बघा गेल्या वेळेस बघितलं की हा अंतरंगात बदल होण्याचा प्रांत असल्या कारणानं याच्यामध्ये फसवी खूप आहे. स्वतःला सद्गुरू म्हणून घेणारे पुष्कळ आहे. मग ह्याचा कसा रामदास स्वामी कसं सांगड घालतात बघा की कसा गुरु नसावा जेणे अंतर पडे देवा. आणि ह्याच्या आधी कसं म्हटले, बिघडले देव आणि भक्त जीव शिवपणे तया देव भक्ता एकांत करी तो सद्गुरू. आणि इथं कसं म्हणलंय, अंतर पडू नये, हा एकांत करवी तो गुरु. मग आता हा गुजर जेणे अंतर पडे देवा झालं, मग असा गुरु आपल्याला काय कामाचा. तर मग कसं पाहिजे पुढचीच ते काय करतात, देखणे म्हणजे असं काहीतरी विस्मयजनक चमत्कार ते दाखवतात, कानामध्ये मंत्र देऊन किंवा थोडस शक्तिपात आपण म्हणलं. पण म्हणे हे काही ज्ञान नव्हे, त्याला ते पामर म्हणतात. आणि अंतरली भगवंता. मी जर देखणे म्हणजे काहीतरी चमत्काराला आता सिद्धी येतात आहेत, पण त्याला जर मी भारावून गेलो त्याला, तर ती अंतरली भगवंता. आणि पुढे म्हणले, अद्वैत निरूपणी अगाध वक्ता परी विषयी लोलंगता ऐसिया गुरु चेनी सार्थकता होणार नाही. काही आठवड्यांपूर्वी बघा आपण अभेदानंदांचं उदाहरण बघितलं, रामकृष्ण परमहंस यांच्या परिचयातले परिवारातले. तर तसंच एक बघू, हे अद्वैत निरूपणी अगाध वक्ता म्हणजे अत्यंत उत्तम वक्तृत्व. पण ते म्हणले वक्तृत्वाचा आणि परमार्थाचा काय संबंध आहे. कोणी चांगला विषय समजून सांगत असेल तर त्याचा अंतरंग कसा आहे, त्याची विषयामध्ये लोलंगता म्हणजे तो त्याला वाळलेला आहे का, अंकित झालाय का, व्यसन असं विषय म्हणजे इंद्रिय सुखांना लालचावलेला आहे का, मग तो विषय चांगला बोलतही असेल काय त्याचा उपयोग नाही. तर त्या अभेदानंदांची आणखीन एक गोष्ट नाही, शिकण्यासारखी घटना आहे. तर त्यांना वेस्टर्न फिलॉसॉफीची खूप आवड होती. आणि आता बघा हा 1882 सालचा काळ, म्हणजे बघा 140 वर्षापूर्वी आता होत आली. तर त्यावेळीच रामकृष्ण होते, म्हणजे रामकृष्ण त्याला घडवीत होते, विवेकानंदांना सुद्धा. तर त्या काळीच एक शशाधर पंडित शशाधर, तर्ककोटी त्यांचं नाव. तर्क म्हणजे काय, वादविवाद घालण्यामध्ये इतके. आणि त्या काळी त्यांचं कलकत्ता राजधानी होती ब्रिटिशांची त्यावेळेस. तर तेथे अल्बर्ट हॉल म्हणून एक मोठा हॉल त्याच्यामध्ये त्यांची भाषणं ठेवली होती. आणि इलेक्ट्रिसिटी तेव्हा नुकती आली होती कलकत्त्याला, तर त्यांचं इलेक्ट्रिसिटीचे दिवे लावून हजारो लोक, मायक्रोफोन नवीन होता, इलेक्ट्रिसिटीच नवीन होती, इतकं त्यांचा दबदबा झाला होता. तर विवेकानंद एकदा रामकृष्ण परमहंसांना काय म्हणले की इतकं ते सुंदर सांगतात पंडित शशाधर, तुम्ही चला त्यांचं. परमहंस म्हणले नाही, आणि त्यांनी त्याच्यात काही इंटरेस्ट नाही घेतला. कर्मधर्म संयोगाने असं झालं, विवेकानंद खूप भारावून गेले ते सुरुवातीला. आणि हे अभेदानंद दोघे मित्र होते. तर
मग नरेंद्र आणि अभय मित्र होते. ते एकदा असं झालं, त्यांची सिरीज ऑफ लेक्चर्स आहेत. एक मला वेब सर्च करताना एक एमोरी युनिव्हर्सिटीमध्ये त्यातल्या फिलॉसॉफीच्या स्टुडंट याच्यावर रिसर्च केलेलं पण मला मिळालं, या पंडित शशाधरच्या फिलॉसॉफीवरती. त्याचं पतंजली योगसूत्रावर तो त्यांची सुंदर भाषण होती. तर हा पंडित, मी हे सांगतोय, अद्वैत निरूपणी अगाध वक्ता, ऐसिये गुरुजींनी सार्थकता होणार नाही. रामकृष्ण परमहंसांनी विवेकानंदांना तिथे त्याकडे जायला उद्युक्त केलं नाही. तर हे पंडित शशाधर तेच म्हणले की मला रामकृष्ण परमहंसांना भेटायचंय. आता हे पंडित शशाधर त्या काळी इंग्रजीतनं संस्कृतमधनं भाषण द्यायचे. तर रामकृष्णांना भेटायला आले. ती सुद्धा एक वेगळी रोचक कथा आहे, पण ते आता नको, आपण आता तो विषय नाही, मला फक्त शेवट सांगायचा आहे. रामकृष्ण नंतर बघताना सांगत होते, आल्या आले आणि ते एकदम म्हणले, अरे ते देवीशी बोलत रामकृष्ण परमहंस. तर ते त्यांना म्हणले, मी म्हणे असं, त्या पंडित शशाधर आल्या आल्या परमहंस त्यांना म्हणले, मी असं ऐकलं की तुम्ही मोठ्या जनसमुदायाला प्रवचन देता, म्हणे मला द्या ना एक, असं त्याला म्हणले. तो म्हणला, नाही नाही म्हणे, तिथे लेक्चर तिथे देतो, इथे मी तुम्हाला भेटायला आलोय. आणि मग म्हणजे तुम्ही मला सांगा. तर रामकृष्ण परमहंस म्हणले, मला त्याच्याकडे बघितल्यावर कळलं की हा आतमध्ये अगदी कोरडा आहे. रामकृष्णांनी अनेक वेळा त्यांच्या भक्तांना सांगितलंय, मला असं काचेच्या भांड्यात ठेवलेलं दूध दिसतं तसं मला तुमचं अंतःकरण दिसतं. तर मी म्हणे आईला म्हंटल की आई, इतकी भाषणं देऊन पंडित करून हा कोरडा तो कोरडाच. आणि मग त्याला रामकृष्णांचा त्याच्यावरती रिपोर्ट, असं त्यांचं एवढंच आठवतं त्यांना, मी असं आईला सांगितलं. आणि नंतर म्हणे मी त्या पंडिताला मी काय बोललो, काय उपदेश केला ते माझं मला आठवत नाही. मला फक्त एवढं कळत होतं. आणि त्यांचे रेफरन्स त्यांच्या लहानपणचे कमार कपूरचे, ते म्हणे तांदुळाच्या गिरणीमध्ये भात सडायला टाकायचे, त्यातनं फटाफट एकीकडे तूस एकीकडे दाणे बाहेर पडायचे, तसे म्हणे माझ्या तोंडातनं शब्द बाहेर पडत होते. मी काय बोलत होतो ते माझं मला आता आठवत नाही. पण म्हणे मी जेव्हा जागा झालो तेव्हा पंडित शशाधर माझ्या पायापाशी डोकं ठेवून ढसाढसा रडत होते. ते त्यांना हेच म्हणत होते की मी कोरडा राहिलो, मला भक्ती नाही, मला समाधान नाही. मग ते दुसरे जे आहे त्यांचे एक शशी म्हणून होते, त्यांनी वृत्तांत लिहून ठेवलाय रामकृष्णाने त्या पंडित शशाधरना काय उपदेश केला. महेंद्रनाथ गुप्तनी पण लिहून ठेवले, त्यांनी त्याच्यावर 2 चॅप्टर लिहिले. पण मला सांगायचं हे आहे की रामकृष्ण परमहंसांना एवढंच आठवलं की तो बघितल्यावर फक्त म्हणले, आई ह्याला कोरडाच ठेवलास. आणि त्याची भाषणं ऐकायला लाखो लोक त्या काळी, इंग्लंडमध्ये त्याचे किती रेफरन्सेस आहेत त्या पंडित शशाधरचे ब्रिटिश काउन्सिल लायब्ररीमध्ये. तर म्हणजे रामदास स्वामींनी सांगितले की ते किती योग्य आहे की नाही. अद्वैत निरूपणी अगाध वक्ता, ऐसिये गुरुचेनी सार्थकता होणार नाही. बर, चला पण पुढे जाऊ की ऐसिये गुरुचेनी सार्थकता होणार नाही. प्रवचन देण्याच्या पटुत्वाचा आणि परमार्थाचा काही संबंध नाही. बर, मग आता हे 4 निकषावर आपण पुढचं बघणार आहोत. आता कसं नसावं झालं, आता आदर्श कोण ते सांगतात. की तर माझ्या मनात विचार आला की हे असं सारखं अल्टरनेट सांगतात, एक असं त्याचं सुसंगती लागत नाही, किंवा तुम्ही कसं याच्याकडे बघितलं पाहिजे. तर मला आठवलं, एक कबीराचा दोहा आठवला. आणि ते कुंभार मडकं कसं घडवतो तुम्ही बघितलंय का? बघा, आता कुंभार बघा असं घडवतो, त्याला तो आतनं आधार देतो आणि बाहेरून पण आधार देतो. आतनं एक हात आतनं धरतो, एक हात आतनं धरतो आणि दुसऱ्या हाताने बाहेरून त्याला आधार देत. तर कबीराने असं म्हणलंय, त्याला आतनं आधार देत बाहेरून थप्पड मार, अशा अर्थाचा कबीराचा दोहा आहे. तर बघा, हा आतनं त्याला हात लावतो, एका हाताने आतमध्ये धरून ठेवलेलं आहे त्याने, आणि बाहेरून त्याला तो शेप देतो. तसं
काय नसावं, काय आदर्श कसा असावा, काय असावं, काय नसावं, असं सांगत आहेत बघा. तर तो हे कबीराचा दोहा असा आहे की गुरु कुम्हार शिष्य कुंभ है, घडी घडी काढे खोट. म्हणजे सारखी सारखी त्याच्या शिष्याच्या चुका, त्यातलं काय कमतरता आहे ती दाखवतो. यालाच रामदास स्वामी इंद्रिय दमन म्हणतात, शिस्त म्हणतात. आणि कसं काढतात? अंतर हात सहारा दे, आतमध्ये हात देऊन सहारा देतो, बाहेर बाहे छोट, बाहेरून त्याला घडवतो. म्हणजे त्याला मोडेल इतकं शिक्षा करत नाही, पण आत्मा देतो. तर अगदी बघा तसं बघा रामदास स्वामी काय त्यागावे सांगितलं, काय करू नव्हे. एक ओवी आपण आधी सुरुवातीला बघा 9वी ओवी बघितली, एकदम आदर्शाप्रत होती. नंतर 20व्या पुढच्या ओव्या सगळ्या काय नसावे सांगितल्या. आणि मग पुन्हा आता आदर्श कोण आहे ते सांगत आहे की निशेष कामना रहित ऐसा तो विरळा संत, अवघ्या वेगळे मत अक्षयी ज्याचे. त्याचे मत सगळ्यांपेक्षा वेगळंच असेल, कारण उच्च कोटीचं त्याचं मत आहे. आता हे सांगितलं, एक ओळ एक झलक दिली. पुन्हा काय त्यागावे याची वर्णन करतात. सिद्धी आणि सामर्थ्य झाले, सामर्थ्य देहास महत्व आले, तेणे बेंचाड बळकावले देहबुद्धीचे. आणि म्हणे हे ही सुद्धा ओवी आपण गेल्या वेळेस असे पुसटशी बघितली की अशा सामर्थ्याची जे इच्छा करतात त्यांना समर्थ मूर्ख म्हणतात. आणि म्हणले कसं की ईश्वरा वाचून जी जी काही मी कामना करतो ते यातनेलाच कारणीभूत होत, आणि त्यांनी माझं पतन होत. तर हे असं का बरं की इतकं त्याला मूर्ख म्हणलं, पतन म्हणलं? तर याचं कारण असं की माझ्या ज्या वासना आहे भगवंता व्यतिरिक्त, बर का, भगवंता व्यतिरिक्त भगवंत ईश्वरे वीण जे कामना आहेत त्या मला भगवंतापासून दूर करतात, अशी वासना. आणि गुरुचं काय काम आहे की अशी वासना संपूर्ण नाहीशी करून भगवंतावर दृढ निष्ठा ठेवायला जो शिकवतो किंवा ज्याची असते तो सद्गुरु. सिद्धी आणि सामर्थ्य काय येतात त्या अखंडानंदांनी त्यांच्या ह्याच्यात इतकं सुंदर लिहिलेलं आहे. ते ज्यांना भेटायला जायचंय एका सत्पुरुषाला, अहो ते 16-17 वर्षाचे असताना त्यापासून त्याच्याकडे जायचे, तर त्याने दिलंय त्यांच्या ह्याच्यात की मी म्हणे पहाटे 4ला माझ्या गावातून निघायचो, तर म्हणे 4.5-5 तास चालत मला जायला लागायचं तिथेपर्यंत. मला म्हणे 9 तेव्हा म्हणे मी तिथे पोचायचो 9 वाजता. आणि त्यांचा आश्रम कुटिया तिकडे लांब जंगलात, तिकडे टेकडी चढून वर जायला तिथे ते राहायचे. आणि तिथे सुद्धा म्हणे गेल्यावर काय खायला मिळालं ते मिळालं, नाही तर नाही, असे आम्ही असं जायचो. ते एकदा म्हणे मला तिथे खूप गेलो, मला जाताना खूप भूक लागली होती. आणि म्हणे का म्हणे काय कोणास ठाऊक, फेब्रुवारी महिन्याचे दिवस होते, फेब्रुवारी मार्च महिन्याचे, आणि मला आंबे खावेसे वाटले, पण म्हणे तो काय आंब्याचा सीझन नव्हता, पण भूक मात्र लागली होती. मी तिथे गेलो, दमलो तो, पाणी प्यायलो, बसलो त्या गुरूंपाशी. त्यांना अगदी आनंद झाला. ये शांतनु म्हणले, ये. आणि एवढ्यात म्हणे एक शेतकरी, एक असा मजुरासारखा दिसणार, म्हणजे डोक्यावर आंब्याची टोपली घेऊन आला. आंबे त्यात होते. आणि त्यांनी म्हणे गुरूंनी मला चाकूनी आंब्याच्या फोडी करून करून सगळ्यांना, ते 3-4 मित्र गेले होते त्यांना खायला दिल्या. आणि ते खाऊन झाल्यावर ते गुरु त्यांना कसं म्हणतात, ते सत्पुरुष, शंतनू तू इथे आंबे खायला येत नाहीस बर का. बघा, पण त्यांना कधी, छोटे युवक होते, पण त्यांनी कधी त्या सिद्धींचं काही दाखवलं नाही. कारण का म्हणले, त्यांनी आपल्या देहालाच महत्व आलं की सिद्धी व्यक्त देहातनच होणार. म्हणून रामदास स्वामी याच्यापासून कटाक्षाने दूर राहायला शिकवत आहे आपल्याला. तर आता बघा पुढचं, आता बघा एकदम, आता पुन्हा या सांगितल्या. आता आदर्श कोणते सांगतात. तर आदर्श कोणते सांगताना म्हणतात, मुख्य सद्गुरूचे लक्षण आधी पाहिजे विमळ ज्ञान, निश्चयाचे समाधान,
स्वरूप स्थिती याही वरी वैराग्य प्रबळ वृत्ती उदास केवळ विशेष आचारे निर्मळ स्वधर्म विषयी. वृत्ती उदास म्हणजे उद म्हणजे वरच्या भूमिकेवर, उदास म्हणजे सॅड असं नाही, केवळ वरच्या भूमिकेवर विचार करत ते असायचे. याही वरी अध्यात्म श्रवण हरिकथा निरूपण जेथे परमार्थ विवरण निरंतर. सारख्या परमार्थाच्याच गोष्टी, दुसरं कुठल्या गोष्टीत त्यांना नाही. आणि म्हणले कसं, म्हणून नवविधा भजन जेथे प्रतिष्ठले साधन. तिथे साधना प्रतिष्ठाची आहे, पैशाची नाही, धनसंपत्तीची नाही, तुमच्या शरीराची नाही, तुमच्या यौवनाची नाही, तुम्ही कसे दिसतात त्याची नाही, याची नाही प्रतिष्ठा. प्रतिष्ठा कसली आहे? नवविधा भजनाचं मान आहे तिथे. हे सद्गुरूचे लक्षण श्रोती ओळखावे. अंतरी शुद्ध ब्रह्मज्ञान बाह्य निष्ठेचे भजन तेथे बहु भक्त जन विश्रांती पावती. ही विश्रांती खरी. शरीराला पोटाची आठवण होईल, पोट दुखणार नाही, अगदी कावळे ओरडतात पोटात म्हणून संत खायला देतील, पण तेवढंच. ते जेवण हे महत्वाचं नाही. आणि म्हणले कसं की हे विमळ ज्ञान, हे कसं विशिष्ट ज्ञान नाही, स्पेसिफिक ज्ञान नाही, काय बा अमुक एका तंत्रज्ञान नाही. हे विमळ म्हणजे शुद्ध ज्ञान, विमल ज्ञान. असं ज्ञानानेच आपल्याला भक्ताला पूर्ण समाधान पावतं. भक्त तिथे अनेक जण विश्रांती पावतात. म्हणून बघा, तुमच्यापैकी सुद्धा अनेक जण आश्रमात जातात, किती कष्ट करून लांब लांब त्यांच्या कुठे त्यांची श्रद्धा आहे त्या गुरूंकडे जातात. इतके कष्ट करून का जातात? त्यांना विश्रांती मिळत असली पाहिजे. आणि अगदी हेच वाक्य आहे, माझ्या घरी आलेल्या माणसांना माहेरी आल्यासारखे वाटले पाहिजे. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणत असत. बघा, माहेरी आता कोणी आली, सासूरवाशीन घरी आली माहेरी, मग तिला काय बंधन नाही, काय सकाळी असं वाटलं 10-11 वाजता झोपावं, ती आईला सांगते, मी झोपते. पण सासरी झोपायची सोय नसते, तिला ते मुक्तपणे माहेरी आल्यासारखं वाटलं पाहिजे, इतकं प्रेम. पण हे कसं, हे उपमा आपल्याला कळण्यासाठी. पण हे अशी विश्रांती साधनेनं किंवा गुरुच्या ज्ञानाने आपल्याला मिळते. आता बघा, पुन्हा आपण याचा हे जे 4 सांगितलं, हे कशासाठी, याचं कारण काय, काय होईल? आता इतकी कारणं सांगितली, इतकी हे प्रत्येकाचं एकेकाचं विवरण सांगितलं, प्रत्येकाच्या उभ्या उभ्या वेगळ्या वेगळ्या. आता त्याची कारण मीमांसा सांगतात की का असं. तर म्हणले, नाही उपासनेचा आधार तो परमार्थ निराधार. मी म्हणतो परमार्थ करणार, पण उपासना न करता बाहेरच्या फक्त बडे जावावरतीच, काय पब्लिसिटीवर, देखाव्यावर, बाहेरच्या साधनांवर भपका बाहेरचा, तो परमार्थ त्याला त्यांनी निराधार म्हटले. ते म्हणतात, कर्मे विण अनाचार भ्रष्ट होते. किती कठोर शब्द वापरलेत त्यांनी. आणि बघा, रामदास स्वामींचं सांगणं कसं त्यांचा एकामध्ये आहे की हा समाज संपल्यानंतर 16व्या दशकामध्ये प्रचितीचं, 10व्या दशकामध्ये सुद्धा प्रचितीचं सांगताना ते कसं ते ठाम म्हणतात, उपासनेचा मोठा आश्रय उपासने विण निराश्रय उदंड केले तरी जयो प्राप्त नाही. किती ठासून सांगितलं. तर ह्याचं मूळ इथे आहे की हा असा रामदास स्वामींचा परमार्थ निराधार नाही, तो उपासनेवर आधारलेला आहे. आणि म्हणून किती ठासून सांगितलंय, उदंड केले तरी जयो प्राप्त नाही. ही मी लौकिक जगामध्ये किती सुद्धा मी यश प्राप्त केलं तरी लौकिक दृष्टीने यश मिळेल, पैसे मिळतील, पण त्याने समाधान मिळेल याची खात्री नाही. उदंड केले तरी जयो प्राप्त नाही. गेल्या अशात आपण कुठली ओवी बघितली, सामर्थ्य आहे चळवळीचे जो जे करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. पाया कसला पाहिजे? भगवंताचा. बघा त्यांची शिकवण कशी एकमेकाशी सुसंगत आहे. आणि मग ही पुढची ओवी आहे ना 52वी, त्याचा अगदी हे सार आहे बघा, की म्हणून ज्ञान वैराग्य आणि भजन. काका एक विचारू? हा बोला बोला. उपासना त्यांना काय अपेक्षित आहे?
पूजा विधी, उपास तापास, अजून तर ते आता ह्या ओबी मध्ये सांगणार आहेत बघा. या ओबी मध्ये त्याचा सारांश येणार आहे आणि नंतर आपण पुन्हा बोलू. उपासनेचा थोडक्यात अर्थ असा की मला लौकिक जगातलं काही नको आणि मला जे आवडतं, समजा आता काय मला जप करायला आवडतं किंवा मी गायक आहे, मला भजन गायला आवडतं, किंवा मी काय गृहिणी आहे, मला स्वयंपाक करायला आवडतो, तर मी भक्तिभावाने घरातल्याच कुटुंबातल्या लोकांची जरी भक्तिभावाने सेवा केली तरी ती उपासना आहे. इतक्या साध्यापासून ते मोठ्यांपर्यंत, मोठ्या कार्यापर्यंत जे जे काही करू ते भगवंताला प्रसन्न करण्यासाठी करणं म्हणजे उपासना. मग ते अमुकच करा असं नाही. आता कोणी नर्तकी असेल, त्यांना भरतनाट्यम येत असेल, ती देवळाच्या मदतीसाठी ती भरतनाट्यमचे क्लास चालवेल, वर्ग घेईल, जे काही येत असेल ते. पण मला स्वतःला काही नको, भगवंताला प्रसन्न करण्यासाठी मी माझा देह, कौशल्य, धन, वेळ प्रेमाने खर्च करायचं म्हणजे उपासना. आता पुढे बघू. आता ह्या ओवीमध्ये आणखीन सांगणार आहेत ते की ज्ञान, वैराग्य आणि भजन, स्वधर्म, कर्म आणि साधन, कथा निरूपण, श्रवण, मनन, नीती, न्याय, मर्यादा, हे सद्गुरू सांगितलंय. आणि हे बघा, हे सगळे आहेत, 9, 11 आहेत असं वाटतं, हे सगळे पाहिजेत. आणि ते म्हणजे ह्यामध्ये एक जरी उण असेल, यामध्ये एक उणे असे, तेने ते विलक्षण दिसे, म्हणजे ऑड दिसतं, आपण ज्याला म्हणतो विलक्षण दिसे, म्हणून सर्वही विलसे, म्हणजे इट लुक्स ग्रेट, अगदी शोभून दिसतो. कुठे? सद्गुरूपाशी. तुम्ही म्हणाले काय या ओवी म्हणले, आता सारांश सांगितला आणि म्हणे यामध्ये उणे म्हणजे कशामध्ये, आणि विलक्षण दिसतं म्हणजे काय? एक असे म्हणजे मिस्टिक ओवी सारखी वाटते. तर आपण आज बघायचं आणखीन एका, विल मेक इट इन टू बाईट साईज. तर ह्याच्यात त्यांनी काय सांगितलं की आदर्श सद्गुरू, गुरुलक्षण बघतोय आपण, आणि हे सद्गुरूपाशी हे सगळ्या ह्याचा विलास, म्हणजे ह्या गोष्टी त्याकडे भरपूर पाहिजेत सद्गुरूपाशी. कुठल्या पाहिजेत? तर याचं आपण एक क्लासिफिकेशन करू की हे काय आहे. याला रामदास स्वामी वैयक्तिक, आध्यात्मिक म्हणजे साधनेचे किंवा उपासनेचे, आता आपण चर्चा करत आहोत ते, आणि सामाजिक असे निकष, हे त्याला म्हणतात रूल ऑफ थंब आपण ज्याला म्हणतो. हे वैयक्तिक, आध्यात्मिक आणि सामाजिक दंडक आहे. ते म्हणले हो, कुठले कुठले? आता बघा, पहिला काय? वैयक्तिक म्हणजे आपली अंतरंग साधना आपण जी म्हणू, ते काय काय पाहिजे गुरुपाशी किंवा माझ्यापाशी? मला ज्ञानाची ओढ पाहिजे, माझ्यापाशी वैराग्य पाहिजे. मी भजन म्हणजे, आता बघा, आपण भजन शब्द, आपण जेव्हा नवविधा भक्ती भजनाचा दशक बघितला, त्याच्यामध्ये आपण भजन शब्दाचे अनेक अर्थ बघितले. भजन म्हणजे काय? फक्त गाणं, संगीत करणं म्हणजेच भजन नाही. भजन म्हणजे प्रेम करणे, भजन म्हणजे जुळणे, भजन म्हणजे समरस होणे. किती किती अर्थ बघितले. तर भजन पाहिजे. हे मी माझा जे कर्तव्य आहे, त्या मी कर्तव्य कर्म करायला मी तत्पर पाहिजे, आणि ते मी साधन म्हणून हे मी भगवंतासाठी करणं हे अपेक्षित आहे. हे बघा, हे 5 वैयक्तिक निकष सद्गुरूपाशी पाहिजे. मग सद्गुरूचा समजा आश्रम असेल, मग आश्रमात हे सगळं शक्य आहे. कोणी गृहस्थ असेल तर घरात राहून सुद्धा स्वतःचं महत्व, स्वतःच्या सुखसोयींना महत्व न देता कुटुंबियांची सेवा केली म्हणजे वैराग्यच आहे. ते त्यांच्याशी प्रेमाने बोललं, भजन आहे. ते माझ्या वाट्याला आलेलं कर्म केलं तर स्वधर्म आहे. मग आध्यात्मिक काय? आध्यात्मिक म्हणजे उपासनेचं काय? तर मी कथा मला आवडली पाहिजे किंवा केली पाहिजे, किंवा निरूपण म्हणजे अध्यात्म, हे सगुण आणि निर्गुण असे कथा निरूपण, हरिकथा निरूपण, असं रामदास स्वामींनी 2 म्हणलेले आहेत की अद्वैत वेदांताचे सिद्धांत मला आवडले पाहिजेत, किंवा मला लोकांना सांगायला मला आवडलं पाहिजे. लोकांनी श्रवणामध्ये, कथा कीर्तनामध्ये मला रुची पाहिजे, आणि त्याच्यावर मी मनन केलं पाहिजे. हे ते 4 आध्यात्मिक दंडक
हे आहे. हे माझं अंतरंग व्यक्तिमत्व कसं बनलं पाहिजे, तर हे वैयक्तिक स्तरावर झालं, हे माझ्या उपासनेच्या स्तरावर झालं. आणि आता सामाजिक दंडक काय आहेत, तर नीतीने वागलं पाहिजे. मी बाकीच्या वेळी कसाही वागेन आणि मग बाकी हे सगळं उत्तम निरूपण करेन, उत्तम वेश घालेन, उत्तम रुद्राक्षाच्या माळा, तिळे माळा, आणि पोटी क्रोधाचा उमाळा, असं पुढे तर रामदास स्वामी सांगणार आहेत आपल्याला. तसं माझं नसावं. हे कसं आहे माहितीये का, हे अंतरंग आध्यात्मिकचं असं आहे की अजून काही असं म्हणणं आहे की समजा आता एक संत फार विनोदाने सांगत असतात, म्हणे तुमच्या मुलीला मुलगा बघताना तुम्ही असं म्हणता का, नाही हा श्रीमंत आहे, दिसायला अगदी छान आहे, फक्त त्याला वर्तन त्याचं वागणूक त्याची चांगली नाही, बाकी सगळं चांगलं आहे. म्हणजे नको, असं चालेल का, नाही चालणार. नीतीने वागणारा नाहीये मग नको. न्यायाने वागला पाहिजे आणि मर्यादेने वागला पाहिजे, असा पाहिजे. म्हणजे कसं, तुम्हाला एक छोटं उदाहरण देतो. आम्ही आता होतो ना 2 वर्ष आश्रमामध्ये, मग आता जे पुरुष म्हणजे मेल होते त्यांचं दर महिन्यानी तिथे मुंडन करायचं. मग एक मुलींना नाही केस कापायचे, तर मग एक मुलगी, आता ते मॉडर्न शिकलेले, आता सगळं बरोबरीचा काळ, मग ती मागे लागली आचार्यांचा, माझे पण कापायचे, मला पण मुंडन करायचं आहे. शेवटी आमच्या आचार्यांनी तिला पाठवलं गुरुजींकडे, म्हणले जा त्यांना विचार. त्यांनी तिला खूप छान समजावून सांगितलं. ते म्हणले तुला का कापायचे केस? ते म्हणले, ती म्हणली काय की हे पुरुष कापतात की केसांवर लक्ष जायला नको म्हणून, एक की केस कसे आहेत, काळे आहेत का पांढरे आहेत, रंगवायचे नाही रंगवायचे काही भानगड नाही, विंचरायचे, कंगवा फणी काही नको, म्हणून केस कापून टाका कमीत कमी. तर म्हणे म्हणून करायचे. ते म्हणले नाही, आपण आश्रमात आहोत, आपल्याला मर्यादा आहेत. यांनी म्हणे काय होईल माहितीये का, बाकीच्या 40 मुली आहेत त्यांनी नाही केस कापले, तू एकटीनं कापलेस, यू विल बिकम सेंटर ऑफ अट्रॅक्शन. सगळे तुझ्याकडे पहिले बघतील, अरे ही अशी आहे, अरे ही अशी आहे. म्हणजे तुला चालेल का असं? म्हणे तुझं साधनात लक्ष लागेल का? कोणी सगळे येऊन तुला विचारतील काय झालं, तुला का कापलेस, कसं काय? म्हणजे तू डिस्टर्ब राहशील जास्ती. तू ज्यासाठी तुला केस कापायचे ते साधणार नाहीये, आणि आपल्या मर्यादा आहेत आश्रमाच्या. पटलं तिला. पण बघा, तर असा सद्गुरू पाहिजे. आणि मग काय की यामध्ये एकही जर उण असेल ते विलक्षण, म्हणजे त्यांनी कमीपणा येतो ना गुरुला, आश्रमाला, साधनेला कमीपणा येतो. तर हे यांनी एक त्याचं सारांश रामदास स्वामी सांगत आहे. आता पुन्हा बघा, आपण याच्यावर आणखी विचार करू की हे आता काय करू नये, त्यागावे कसे काय हे आहे. त्याचा इतका अट्टाहास का? तर अट्टाहास अशासाठी रामदास स्वामी म्हणतात की जे मी ज्ञान मला मिळवायचं आहे आणि माझा जो व्यवहार आहे त्याची जोड असणं आवश्यक आहे. ठीक आहे म्हणे, असू द्या, मग त्यासाठी इतका त्याचा अट्टाहास का? हे असण्याचे म्हणजे काय? म्हणजे ते म्हणतात शिष्याला, म्हणजे तुझं एक्झॅक्ट शंका काय? तर शंका अशी की या नियमांचं पालन केलं नाही तर काय होईल? हा म्हणे असं डायरेक्ट विचार, या नियमांचं पालन केलं नाही तर काय होईल? तर बघा, या पुढच्या ओव्यांमध्ये फारच सुंदर असं जणू काही संवाद असं त्यांनी कोणीतरी विचारला असावं जणू शिष्याने, की मी नाही केलं समजा तर काय होईल? ते आता रामदास स्वामी सांगताय या पुढच्या ओव्यांमध्ये, 5 ओव्यांमध्ये सांगतात. साधने विण परमार्थ प्रतिष्ठे, तो मागुता सवे भ्रष्टे. या कारणे दूरी द्रष्टे, महानुभाव दूरदृष्टी असावी. साधनेशिवाय परमार्थ केला, गाजावाजा करून मोठे बोर्ड लावले, डेकोरेशन केली, काय आणखी मोठे मोठे पूजा केली, लोकांना जेवायला घातलं, पण आतमध्ये जर माझी साधना नसेल ना, उपासना नसेल, तर मग मागुता सवेच भ्रष्टे, तो कोसळणार. म्हणून हे दूरदृष्टीने बघा, त्या संतांनी कसं त्या शिष्या होती तिला कसं समजून सांगितलं दूरदृष्टीने, की यू विल बिकम सेंटर ऑफ अट्रॅक्शन, सगळे तुझ्याकडे बघतील, मग ते उलटच होईल, तुला ज्यासाठी केस कापायचे ते तुला साधणार नाही.
हे मी अगदी सोपं साधं सांगते बरं. समर्थांनी दूरदृष्ट महानुभाव फार मोठ्या मोठ्या याने शब्द योजलाय. मग पुढे कसं म्हणतात, आचार उपासना सोडिती ते भ्रष्ट अभक्त दिसती, जळोतयांची महंती कोण पुसे. म्हणजे असते त्यांची महती, कोण विचारते त्यांना. कर्म उपासनेचा अभाव तेथे भकाधेसी झाला ठाव, तो कान कोंडा समुदाव प्रपंची हासती. की असा समुदाय लोक काय जमणार, पण तो त्या समुदाय अकुंचित म्हणजे संकुचित वृत्तीचा होतो, फॅनॅटिक होतो, आणि त्याला प्रपंचातले लोक हसतात. तर बघा ब्राह्मण समाजाची अशी परिस्थिती झाली. तुम्हाला मी हे पंडित शशाधरांचं उदाहरण दिलं. त्या काळी ब्राह्मण समाज की फार जोर होता, आणि त्यांची कशावर इतकी संकुचित वृत्ती त्यांची की मग तर लोकात हसं झालं त्यांचं. की त्यांचं काय म्हणणं होतं, त्यांनी एक त्याच्यात दोन तट पडले नंतर, की विवाहाचं वय काय असावं, बालविवाह असावा नसावा, मग किती वय असावं. आणि मग त्यांचे जे लीडर होते केशवचंद्र सेन, त्यांच्या झालं असं की त्यांच्या मुलीला एका राजा सम्राटाच्या मुलांनी मागणी घातली, पण हिचं वय त्या ब्राह्मण समाजाची अट असेल त्याच्यापेक्षा 6 महिन्यांनी कमी होतं हिचं वय. मग यांनी तरी लग्न केलं केशवचंद्र सेननी. तर ब्राह्मण समाज म्हणले, अरे तुम्ही जर आमचे पुढारी, आणि मग त्यात दोन तट पडले. मग असं प्रपंची हासती, आणि त्यांच्यावर टीकेची झोड उठली गेली. हे असं होईल म्हणून परमार्थाकडे आहे, आणि म्हणून हे वैयक्तिक आध्यात्मिक दंडक आहेत. तसेच आता ते सामाजिक दंडक पण सांगणार आहे, की सामाजिक दंडक आणखी मोठ्या स्तरावर काय आहेत. तर बघा की एकनाथ महाराज आणि समर्थांच्या काळी समाजामध्ये गुरुबाजी खूप बोकाळली होती, आणि स्वधर्मीय आणि परधर्मीय लोक वेगवेगळे गुरु करत, आणि त्यामुळे समाजात तणाव निर्माण होत असे. त्याला उद्देशून समर्थ म्हणतायत की नीच यातीचा गुरु तोही कान कोंडा विचारू. आणि म्हणले कसं, ब्रह्मसभेस जैसा चोरू तैसा दडे. सांगतो आता आपण हा थॉट पुरा करतो. ते म्हणले, तीर्थ प्रसादाची सांडी केली तेथे नीचता दिसून आली, गुरुभक्ती ते सटवली एकाएकी. म्हणजे काय तर बघा की तुम्ही कुठल्या जातीचा, नीच जातीचा असं म्हटलंय. किंवा आता बघा आपण गाडगे महाराजांचं उदाहरण बघितलं. आता गाडगे महाराज परीट समाजात जन्माला आले. त्यांच्या काळात शिकलेले ते सगळ्यात जास्त शिकलेले होते, आणि इतकं त्यांना कुठे बघा, त्यांना त्यावेळेस किती समाजामध्ये स्तर होते. पण आता ते गुरु झाले, ते संतपदी पोहोचले. पण त्यांच्या आजूबाजूला जे सगळे लोक होते ते परीट समाजातले होते. त्यांच्या काय चालीरीती असतील, त्यांचं राहण्याचे काय, त्यांचे आदान प्रदान करण्याची काही पद्धत असेल, तर त्यांनी काय होतं, तर तुम्हाला मी त्या संत गाडगे महाराजांच्या त्याच्या एका निकटवर्ती यांची गोष्ट सांगतो. की त्यांच्यामध्ये हा जो तरुण मुलगा आहे 14 वर्षाचा, त्यावेळेस त्याचं नाव तो गोपाळ जोशी लावत असे. आता नंतर पुढे आल्यावर तर आपण गोनी दांडेकर नाव तुम्ही ऐकलं असेल. हा गाडगे महाराजांवर जो सिनेमा काढलाय, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, त्याचं पटकथा लेखन यांनी गोनी दांडेकरांनी केले. तर हे आता ते एक गोनी दांडेकर वयाच्या खूप, ते संस्कृत पंडित होते बरं, घरातून पळून गेले 11वीच्या सुमारास, 10वीच्या सुमारास पंडित होते संस्कृतचे. घरचे त्यांचे वडील दशग्रंथी ब्राह्मण, कडक त्यांचं घरी सगळं होतं, आणि ते पळाले गाडगे महाराजांकडे आले. मग आता ह्याचं बालपण घरी गेलं, घरचं मूळचं आडनाव दांडेकर त्यांचं. तर मग गाडगे महाराजांच्या ह्याच्यामध्ये काय व्हायला लागलं की त्यांनी या गोनीदांनी काय केलं, त्यांना जी भिक्षा मिळायची तर त्यांना त्यांचा जिभेवरच कंट्रोल घालवण्यासाठी ते काय त्यांनी ठरवलं की जी काय भिक्षा मिळेल ती मी नदीमध्ये बुडवीन 10 मिनिटं रुमालात बांधून.
आणि मग ती त्यातला सगळा मसाला चव गेली की ते बाहेर काढायचे आणि तसं खायचे. या बाकीच्यांना काय वाटलं माहितीये की हा ब्राह्मण कुटुंबातनं आलेला आहे आणि हा असं सद्गुरूंनी दिलेलं खात नाही. एक गुरुभक्ती सटविली आणि लोकांच्या मनामध्ये असं आलं की हा तीर्थप्रसादाची संडी केली, तेने नीचता दिसून आली, यांनी या कारणाने त्याला त्रास द्यायला लागले. अरे बाप, त्याला नको करून सोडलं आणि छोटा मुलगा होता तो त्यावेळेस आणि गाडगे महाराजांना प्रिय होता. मग बघा, आणि मग गाडगे महाराजांनी त्यांना बोलवलं आणि त्याला पाठीवर हात फिरून त्याला सांगितलं, बघ म्हणे हे लोक असेच आहे, तू इथून जा. बापरे. पण बघा त्यांचं गुरु शिष्यांचं नातं किती अतूट, त्यांनी त्यांचे संबंध कायम होते, नंतर पण त्यांना भेटत राहिले ते. पण मग आता ह्याच्यावर उपाय काय? हे असं होतं, आता समाजाचं बंधन आहे, होतं असं. तर ह्याच्यावर उपाय रामदास स्वामी सुचवतात. बघा, रामदास स्वामींच्या वेळी सुद्धा हा प्रश्न, आता ते रामदास स्वामींचा काळ तर गाडगे महाराजांच्या आधी आणखीन 350 वर्ष. तर ते काय म्हणतात बघा, तथापि आवडी घेतली जीवे. तर ते म्हणले, तरी आपणची भ्रष्ट व्हावे, बहुजनांची भ्रष्ट व्हावे, हे तो दूषणच की. तुम्ही रेव्हरंड टिळकांची गोष्ट, लक्ष्मीबाई टिळकांचं उदाहरण तुम्हाला माहिती असेल. त्यांनी त्यांच्या स्वतःच्या पत्नीवर कधी बळजबरी केली नाही की तू सुद्धा ख्रिश्चन हो. मग हे असं समाजाची बंधनं आहेत असं रामदास स्वामी सांगतायत. आणि मग समारोपाला सांगतात, जे जे काही उत्तम गुण ते सद्गुरूचे लक्षण, तथापि सांगो ओळखण होये जेणे. म्हणजे काय, तर गुरु काय ते ओळखण्यासाठी इतर गुरूंबद्दल पण माहिती असणं जरूर आहे. इतर गुरूंबद्दल पण. तर ती आता शेवटच्या 6 ओव्यांमध्ये सांगतात की माता गुरु, पिता गुरु हे आधी आपले आहेत. हे सगळे आपले गुरु आहेत. स्वप्नामधला सुद्धा गुरु, तुकाराम महाराजांचं उदाहरण गेल्या वेळी आपण बघितलं, त्यांना स्वप्नामध्ये दीक्षा दिली. कोणी म्हणतात कोणी आपला आपणच गुरु झाला. तर हे सगळे ठीक आहे म्हणले, असू शकतं असं. त्यांचे शब्द कसे, असो ऐसे उदंड गुरु, नाना मतांचा विचारू, परी तो मोक्षदाता सद्गुरु वेगळाच असे. मोक्षदाता सद्गुरु वेगळाच असे. नाना सद्विद्येचे गुण, याही वरी कृपाळूपण, आणि हे सद्गुरूचे लक्षण जाणीजे श्रुती. ही त्यांनी ही मोक्षदाता गुरु असं सांगून पुन्हा ते सांगतात मोक्षदाता गुरु. इथं समाज संपतो. तर आपण एक वेगळ्या अर्थाने पटकन ह्याच्याकडे दृष्टी टाकू की आपण हे सारखं एक सार बघत गेलो तर हे काय आहे, कसं बघायचं. तर बघा, मी एक वेगळ्या तऱ्हेनं आता मांडतो. एवढ्या 72 ओव्या आपण बघितल्या की याचा एक मी तीन याच्यामध्ये विभागणी केली. काय 3 याच्यात विभागणी केली की हे जे काय करू नये, काय त्यागावे, काय नसावे, याचं ते आधी सोपी सुरुवात करतात. की आधी काय म्हणले, जसं काय आता मी समजा बाहेरूनच सुरुवातीला वरवर बघताना काय दिसेल, करामती दिसतील किंवा सभेमध्ये गेलो त्याचं वक्तृत्व आवडेल. ते म्हणले हे नाही, चमत्कार हे नाही, हे वरकरणी पाहता हे नाही. आता आणखीन जरा खोल सांगतात. किंवा आता समजा मी आणखीन जवळ आलो आश्रमाच्या, मग ते म्हणतील शिष्याला साधन लावत नाहीयेत का, मग ते गुरु नाही. तुझ्या इंद्रिय तुझी अजून त्रास देतात आणि ते म्हणतात ऐसे गुरु अडक्याचे, तीन मिळाले तरी ते जावे. आता मी साधना करत राहिलो, मग आता काय म्हणले की आता मी निरूपणात सिद्धी पण येत चालल्या, येणारच सिद्धी. कोणी जप करत आहे त्यांना काही सिद्धी येतील, पण म्हणले त्याचं वर्णन लोकांकडनं ऐकलं किंवा वाचण्यात आलं तर ती दुराशाने नाही, नाना सबत्कारे बुद्धी दंडळू लागे. नाही की असं मनात वाटायला गेलं अरे मला काहीच येत नाही की मला यायला लागले चमत्कार. म्हणले नाही, हे त्यागावे, हे त्यागावे, हे असं नाही. अशा बघा, हे 1 ते 33 मध्ये त्यांची असं स्थित्यंतर त्यांचं मोठं होत चाललं. पहिल्याच वेळे वरकरणी सांगितलं,
नंतर साधनाचं सांगितलं, आणि नंतर सिद्धी जर आल्या तर त्यांना कसं हँडल करायचं ते सांगितलं. हा व्यक्तिगत उपदेश झाला. आणि मग समष्टी उपदेश काय झाला, म्हणजे सामाजिक स्तरावरती, की बघा याच्यामध्ये काय म्हणले, तुमचा उपासनेचा आधार नसेल तो परमार्थ निराधार आहे. तिथे परमार्थ प्रतिष्ठा जर नसेल तर साधने वीण परमार्थ प्रतिष्ठा म्हणजे जर परमार्थाला तुमचं फेमस झाले तुम्ही आश्रम काही कारणाने, पण ते भ्रष्ट होणार. आणि म्हणले महंती असेलही कदाचित, पण म्हणले जळो त्याची महंती कोण पुसे, मला नको अशी प्रसिद्धी. ह्या समष्टी लेवलवर उपदेश आहे. आणि हा असा समाज आपण ब्राह्मण समाजाचं बघितलं की कानकोंडा समुदाय प्रपंची हासती. ते म्हणते लोकांना उपदेश करताना स्वतः काय केलं केशवचंद्र सेननी, त्यांच्या मुलीला चांगलं स्थळ आल्यावर दिलं की लग्न करून, मग तिथे कुठे वयाच्या अटीवर भांडत बसले म्हणले असं प्रपंची लोक. तर ह्या असा समष्टी उपदेश आहे. आणि सद्गुरूला आता बघा आपण हे आधी वाक्य म्हणलं सद्गुरूची, बस शेवटची स्लाइड याची नंतर तुम्हाला मी इंटरेस्टिंग आपण बघणार आहोत. 5 मिनिटं आहेत आपल्याला. की सद्गुरूची परीक्षा अखेर आपल्यावर अवलंबून असते असं आपण सुरुवातीला बघितलं. मग आपण काय केलं पाहिजे, आला की नाही प्रश्न, आपण काहीतरी केलं पाहिजे जर माझ्यावर अवलंबून आहे तर आपण गुरूंच्या सहवासाला असावे. मग आता सहवासात सुद्धा आपण बघितलं की फक्त देहाचा सहवास उत्तमच, पण साधनेचा, त्यांच्या विचारांचा, कुठलाही सहवास. आणि मग त्यांनी काय होतं की गुरुची अध्यात्म शक्ती क्रमाक्रमाने आपल्या अंतरंगात उतरते. ही इथपर्यंत गुरुची एन्व्हायरमेंट वर आहे. मग काय होतं, त्यांनी आपल्याला इंद्रिय दमन साधतं, आपलेच विकार निवतात आणि आपली काळजी कमी होते. म्हणजे काय होतं, काळजी कमी झाली की आपले संशय कमी कमी होत जातात. आणि त्याने काय होतं, आता बघा आपली सगळी हे ह्या तिघांसाठीच तर आपली खटपट असते की नाही सगळी, आपली काळजी संशय विराम पावले की बघा ह्यासाठीच तर आपले सगळे खटाटोप असते की नाही. मग हे केल्याने काय होतं की आपल्याला भगवंत आवडू लागतो. आणि बघा हे सगळं गुरुची महती पटायला, गुरुचं लक्षण ह्याच्यावर हे मला मोटिवेट करण्यासाठी असं आपला प्रवास आपला होणार आहे. की एक संत म्हणत, सद्गुरूवर खरे प्रेम करता आले तर इतर साधने करण्याची जरूर नाही. पहा किती मोठं वाक्य आहे, किती सारांश आहे. सगळ्या या 72 ओव्यांचा सारांश याच्यात आला की इतकी थोर गुरुची योग्यता आहे. आणि इतकी थोर योग्यता, इतक्या उत्कटतेनं प्रेम फक्त ज्ञानेश्वर महाराजांनीच केलं. त्यांचा एक अभंग आहे की सद्गुरूची किती महती किती, तर सद्गुरू सारखा असता पाठी राखा, म्हणून इतरांना कोण विचारतो, इतरांचा लेखा कोण करी. म्हणले आणि उदाहरण इतकं सुंदर देतात, म्हणे राणी आहे, राजाची पत्नी आहे, ती का भीक मागेल का कोणाकडे, तिच्या फक्त मनात यायचा अवकाश की तिला सिद्धी प्राप्त होणं, म्हणजे लगेच पुरवली जाईल तिचं काय तिची मागणी आहे ती. म्हणजे कोणी कल्पतरूच्या खाली बसलाय तर त्याला काही जगामध्ये जे जे उणे आहे ते काही त्याला कसली कमी आहे का त्याला, नाही. आणि ज्ञानदेव म्हणतात की बघा ज्ञानेश्वर महाराजांचे सिद्ध योगी ते काय म्हणतात, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरु कृपे. तर आपल्याला आहे 2-5-10 मिनिटं, तर आपण हा अभंग ऐकायचं का गुरुजींकडनं, मला गुरुजींनी गायलेला अभंग मिळाला आहे. हा तर याचं एक सादरीकरण झालं होतं. तर कसं आहे की हा अभंगावर योग्य अशी एक गुरुजी आपल्याला गोष्ट सांगणार आहे आणि मग आपण त्या गुरुजींकडनंच ऐकू. बघा. एकदा एक गुरु आणि शिष्य एका राज्यात गेले. त्याचं नाव होतं अंधेर नगरी. अंधेर नगरी. काय झालं की तो शिष्य होता, गेला बाजारात,
काही हिस्सी असतात ना, साईट सीइंग पाहायची फार, साईट सीइंगची गेला बाजारात. आणि तरी काय पाहिलं काय की काही पदार्थ घ्यायचे असे 1 रुपयात, भाजी 1 रुपयात, मिठाई 1 रुपयात, एखाद सोन्याची चांदीची अंगठी घ्यायची 1 रुपया, 1 रुपया. तो म्हणाला हे तर फारच चांगलं राज्य आहे. आपल्या गुरुनं म्हणाला आपण आता इथेच राहू. गुरु म्हणाले का? सब माल 1 रुपया, सगळं काही 1 रुपया. तर ते गुरु म्हणाले हे भयंकर राज्य आहे बरं का, अशा राज्यात मुळीच राहायचं नाही. तर इथं केव्हा काय काय होतं काही सांगता येत नाही इथे. तो शिष्य म्हणाला गुरु तुम्ही तर नेहमी असेच काही चांगली गोष्ट तुम्हाला सांगावी पटत नाही, मी तर इथंच राहणार. गुरु म्हणाले आता मी तुला सांगतोय तू ऐकत नाही, राहा, मी जातो, मी नाही राहत अशा राज्यात, सगळं काय अंधेर आहे सगळं. ते निघून गेले. हा आपला मजेमध्ये राहत होता बरं का. मग एक दिवस काय झालं, कोणी चोरी केली, आळ याच्यावर आला की हा कोणी नवीन माणूस इथे आलेला आहे, यांनीच केलं. काही केलं नाही, धरला गेला. आणि अंधेर नगरी आणि चौपट राजा काय, आणि ते मग पुढे डिक्टेटरशिप, कारण ॲडमिनिस्ट्रेशन ज्युडिशरी सगळं एका हातात. राजा फाशी, फाशी फाशी. हा रडायला लागलो. म्हणजे माझ्या गुरूंनी सांगितलं होतं मला की अशा ठिकाणी राहायचं नाही बरं का, भयंकर जागा आहे इथं केव्हा काय होईल काही सांगता येत नाही, इथे न्याय वगैरे काही नाही. यू कांट अपील टू होम. घाबरला. तारीख निश्चित झाली त्याची, तिथं आणलं गेलं. आणि बरेच लोक पाहणारे तर बघे लोक, त्याला म्हणतात बघे, ते पाहणारे बहुत असतात. लगेच तिथे गर्दी झाली. फाशीचं लावलं. आता फाशी लावणार तितक्यात तिचे गुरु आले तिथे. आम्हाला थांबा, याला फाशी देऊ नका, त्याच्याऐवजी मला द्या. तो शिष्य पण त्याच्या कानात काही सांगितलं ते, तू हे करू नको. आता काय झालं की सगळ्या लोकांना आश्चर्य वाटलं की एका माणसाची दुसरा आला आणि तो मरायला तयार. तो शिष्य म्हणतो नाही नाही नाही, मला फाशी द्या. गुरु म्हणतात नाही नाही, मला फाशी द्या. सगळे काय आश्चर्य झालं. तो राजा आला म्हणजे महाराज पाय तर काय चाललंय इथे. तर राजाने विचारलं हे काय चाललंय, तुम्ही दोघं का मरू इच्छितात. गुरु म्हणाले महाराज आज वैकुंठ एकादशी आहे, आज जो मरेल तो वैकुंठात जाईल. राजा म्हणाला असं का, मग मी जातो फाशीला. पुढे काय झालं मी सांगणार नाही. पण एक गोष्ट झाली ना, सद्गुरु सारी खा असता पाटीला, सद्गुरु सारी खा असता पाटीला, इतरांचा लेखा कोण करी, इतरांचा लेखा कोण करी. राजियाची कांता काय भीक मागे, राजियाची कांता काय भीक मागे. मनाची जोगे सिद्धी पावे, मनाची
सिद्धी पावे कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला काय होणे त्याला सांगी जी काय होणे त्याला सांगे ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरु कृपे आता उद्धरलो गुरु कृपे सद्गुरु सारे खाव हस्ता पाठी राखा सद्गुरु सारी हस्ता पाठी राखा सद्गुरु सारे खाव हस्ता पाठी राखा सद्गुरु सारी हस्ता पाठी राखा सद्गुरुनाथ महाराज की जय. तर आता आपण भेटू पुढच्या वेळे. आता मी आधी प्रार्थना म्हणतो, मग आपण कोणाला शंका काही विचार व्यक्त करायचे असेल तर आपण बोलू. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांतिः. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.